रामकृष्ण हरी. पसायदानाचा व्हिडिओ मी ओव्यांसहित यापूर्वी बनवलेला आहे, पण आता हा दुसरा व्हिडिओ बनवण्याचा खास उद्देश म्हणजे पसायदानाचा भावार्थ हा सहज आणि सोप्या भाषेमध्ये सर्वांना लक्षात यावा, आणि म्हणून पसायदान हे ज्ञानेश्वराच्या विवेचनाला आलेले एक मधुर आणि अमृत फळ आहे. भागवद्गीतेचे 18 अध्याय, 700 श्लोक आणि 9000 ओव्यांचं भाष्य ज्ञानेश्वरांनी लिहिलं आणि त्या 9 ओव्यांचा सारांश म्हणजेच पसायदान. तर पसायदान म्हणजे काय? प्रसाद. पसाय म्हणजे आपण ग्रामीण भाषेमध्ये असं म्हणतो की मला पसाभर धान्य दे. तर पसायदान म्हणजे प्रसाद असं या ठिकाणी माऊली असं म्हणतात. तर पसायदान ही संत ज्ञानेश्वरांनी रचलेली एक प्रार्थना आहे, जी जगभरातील लोकांच्या कल्याणासाठी आहे. यात ते परमेश्वराला विश्वकल्याण, शांती, आनंद आणि भक्तीची प्रार्थना करतात. पसायदान म्हणजे असीम कृपा, अशी इच्छा व्यक्त करणं. तर शुद्ध आणि निरागसतेने परमेश्वराकडे विश्वकल्याणासाठी केलेले अर्थ मागणे म्हणजे पसायदान, ज्यामुळे अखिल विश्वाला कायमस्वरूपी समाधान आणि शांततेसाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. तर ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानेश्वरांनी या 9 ओव्यामध्ये विश्वशांतीसाठी ईश्वराकडे, विश्वात्मक ईश्वराकडे, सर्व धर्माच्या देवाकडे हा एक प्रसाद मागितलेला आहे, पसायदान मागितलेलं आहे. तर विश्वात्मक अशा सर्व धर्मातील लोकांना, देवांना ज्ञानेश्वर विनंती करत आहेत आणि म्हणत आहेत की मी वाङ्मयरूपी म्हणजे शब्दरूपी यज्ञ केला, मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्या आत्मानुभूतीने संपन्न आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांना त्यांनी विश्वात्मक ही उपाधी दिलेली आहे, आणि माझ्या या शब्दरूपी यज्ञाने प्रसन्न व्हावे आणि प्रसादाचे दान, पसायदान द्यावे, अशी मागणी या ठिकाणी माऊली करतात. तर सर्वप्रथम माऊली काय मागतात बघा, की समाजातील दुष्टाचे दुष्टपण सुटावे व त्यांना सत्कर्माची आवड निर्माण व्हावी, म्हणजे कोणातही शत्रुत्व राहणार नाही. सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीची भावना निर्माण होईल आणि मैत्रीपूर्ण व्यवहार करतील, आपुलकीने राहतील, असं या ठिकाणी माऊली म्हणतात. खरं जर पाहिलं तर माऊलीने अनेक भक्तांना, लोकांना भक्तीच्या मार्गाला लावलं, पण त्या भक्तासाठी माऊलीने पहिल्या प्रथम काही मागितलेलं नाही. तर माऊलीने जे दुष्ट लोक आहेत त्यांच्यासाठी मागणी केली. तर बघा, माऊली म्हणजे आई. तर आई सर्व लेकरांवरती प्रेम करते, पण चांगल्या लेकरावरती अगोदर प्रेम करण्यापेक्षा पहिल्यांदा ती काय करते, जे थोडं दुष्ट प्रवृत्तीचे आहेत, वाईट पद्धतीने वागतात, तर तिला असं वाटतं की ह्या मुलांनासुद्धा जगाने जवळ करावं, आणि म्हणून माऊलीने पहिल्यांदा त्या दुष्ट लोकांबद्दल, दुष्ट मुलांबद्दल पहिल्या ओवीमध्ये त्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्यानंतर माऊली काय म्हणतात की जसं सूर्य प्रकट झाला की अंधकार नाहीसा होतो, तसंच सर्व लोकांना स्वधर्माचे ज्ञान झाले की पापरूपी अंधार नाहीसा होईल. प्रत्येक धर्मातील लोकांना जे हवे असेल ते मिळावे, असं ज्ञानेश्वर माऊली विनंती करतात. आणि परस्पराबद्दल मैत्री वाढावी, आपुलकी वाढावी आणि समाजामध्ये प्रेम वाढावे, असं या ठिकाणी माऊलीने मागितलेलं आहे. तर याच्यानंतर माऊली काय म्हणतात माहीत आहे का, की या पृथ्वी तलावर संपूर्ण मांगल्याचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो, म्हणजे ईश्वराशी निष्ठ असणारे लोकांची संख्या वाढो आणि त्या लोकांनी समुदाय रूपाने एकत्रित येऊन समाजाचं कल्याण करावं. कारण माहिती आहे का, श्रेष्ठ पुरुष संत जे आचरण करतात त्याचं समाज अनुकरण करतो, त्यांच्या वागण्यात सर्वसामान्याला धर्म कळतो आणि त्यांच्या हृदयातील ज्ञानदीपाच्या प्रकाशात आत्मज्ञान होते आणि समाजहिताची कामे करत कर्मनिष्ठ आचरणाचा एक समुदाय तयार होतो. म्हणजे कर्मनिष्ठ आचरणाचा एक समुदाय म्हणजे ईश्वरनिष्ठ असे जे लोक आहेत ते जेव्हा एकत्रित येतील तेव्हा एकत्रित येऊन ते सर्व समाजाला ईश्वरनिष्ठ बनवतील, त्यांच्यातील म्हणजे जे वाईट विचार आहेत ते दूर करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि अशा
ईश्वरनिष्ठांचे मेळावे ठिकठिकाणी भरावेत असं माऊलींना वाटतं. त्यानंतर माऊली काय म्हणतात की माऊलीने या ठिकाणी 3 काव्यमय उदाहरणं दिलेली आहेत. तर त्या कोणते दिलेले आहेत? एक आहे कल्पवृक्ष, चिंतामणी आणि समुद्र. तर हे बघा की कल्पतरूचं झाड हे एखादंच असतं जंगलामध्ये कुठंतरी. मग ते कल्पतरूचं झाड म्हणजे आपण जे मागाल ते आपल्याला देणारं ते झाड. पण त्या कल्पतरूच्या झाडाकडे आपल्याला जावं लागतं मागण्यासाठी की मला हे हवं आहे म्हणून. परंतु रूपी संतांचा तर आपल्याकडे बगीचाच आहे आणि ते आपल्या मागण्या पूर्ण करतात आणि ते स्वतःहून आपल्याकडे येतात असं माऊली या ठिकाणी म्हणतात. आणि त्यानंतर माऊली पुढं काय म्हणतात की सजीव आशा चिंतामणीचे गाव आहे आपल्याकडे. तर सजीव आशा हे चिंतामणीचे गाव जे आहे ते चिंतामणी म्हणजे कसं आहे, तुम्ही जे चिंताल, जे मनामध्ये अपेक्षा धराल ते तुम्हाला देणारा चिंतामणी आहे. आणि तो चिंतामणी खूप दुर्मिळ असा चिंतामणी असतो बरं का. तो चिंतामणी असं सहजासहजी कुणालाही मिळत नाही. परंतु चिंतामणी रूपी हे जे संत आहेत ते संत की नाही तुम्हाला जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला देतात. म्हणजे काय दिलं पाहिजे, योग्य अयोग्य असा याचा विचार करून ते तुम्हाला देतात. आणि म्हणून आपले हे चिंतामणी रूपी संत हे आपल्या समाजामध्ये आपल्या अपेक्षा पूर्तता करणारे आहेत. त्यानंतर माऊली पुढं काय म्हणतात की अमृताचा एक थेंब व्यक्तीला अमरत्व देतो की नाही अमरत्व. पण संत हे जे आहेत तर संत हे अमृताचा एक सागर आहेत, समुद्र आहे. तर हा समुद्र संपूर्ण समाजाला अमर करू शकतात. कारण सागरातलं समुद्रातलं पाणी कधी संपतं का? नाही संपत. आणि म्हणून आपल्याकडे अमृतरूपी संतांचा सागर आहे, समुद्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी माऊली असं म्हणतात की हे जे वारकरी संप्रदायामध्ये आपले संत आहेत ते संत आपल्या समाजाला ईश्वरनिष्ठ बनवण्यासाठी त्यांच्या परीने ते प्रयत्न करत असतात. त्यानंतर माऊली काय म्हणतात की माऊलीने संताची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे. तर संत हे चंद्राप्रमाणे शीतल असतात, आनंद देणारे असतात आणि चंद्र चांदण्याचा वर्षाव करतात आणि चंद्र अंधार पण दूर करतात, अंधार नाहीसा करतात. तर मग संत काय करतात माहिती आहे का? संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधार नाहीसा करतात आणि मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव कोण करतं? हे संत करतं. म्हणजे संत लोकांचं कार्य किती चांगलं आहे आणि किती महत्त्वपूर्ण आहे असं या ठिकाणी माऊली म्हणतात की चंद्रावर डाग आहे परंतु संतांचं चारित्र्य कसं आहे? निर्मळ आहे. त्याच्यानंतर माऊलीने सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो पण तो दाहक आहे. आणि संत ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत. असे सज्जन, असे संत सर्वांचे सगळे सोयरे व्हावेत, सर्वांचे नातेवाईक व्हावेत अशी या ठिकाणी माऊली प्रार्थना करतात. त्यानंतर माऊली पुढं काय म्हणतात की तिन्ही लोकामध्ये म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ ह्या तिन्ही लोकातील लोक सुखी होऊन आदिपुरुषाची अखंड सेवा त्यांनी करावी अशी ती प्रार्थना करतात. तर दुष्टांची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्यांना सत्कर्माची रती व्हावी. रती म्हणजे आवड निर्माण व्हावी ईश्वराबद्दल आणि ईश्वराबद्दल आवड निर्माण होऊन ईश्वरनिष्ठांचा समूह तयार व्हावा. आणि अशानंतर जास्तीत जास्त लोक जेव्हा ईश्वरनिष्ठ होतील तेव्हा समाजामध्ये मांगल्याचा वर्षाव करतील आणि समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय राहणार नाहीत. जेव्हा ते सदाचरणी होतील तेव्हा ते सर्वजण सुखी होतील असं माऊलींना असं वाटतं. आणि म्हणून आदर्श समाज रचना करण्यासाठी माऊलींनी पसायदान लिहिलेलं आहे. तर यानंतर माऊली काय म्हणतात माहिती आहे का की ग्रंथ हेच तुमचे जीवन होऊन जायला पाहिजे किंवा तुमचे जीवन ग्रंथरूप होऊन जावं असं माऊलीला म्हणायचं आहे. तर ग्रंथामध्ये वर्णिलेला जो आत्मसाक्षात्कार प्रत्यक्ष तुमच्या अनुभवाला यावो आणि जेव्हा अद्वैतापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा ग्रंथ नाही असा जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा तुमच्या अवगुणाचे रूपांतर
सदाचरणामध्ये सद्गुणामध्ये होईल आणि या मृत्यूलोकामध्ये मनुष्यदेह लाभलेला आहे. तर तो मनुष्यदेह कसा आहे? क्षणभंगूर आहे. पण तो मनुष्यदेह कशासाठी आहे? आत्मोन्नतीसाठी दिलेला आहे. याची जाणीव ठेवून जो या ग्रंथाचे अध्ययन करतो तो द्रष्ट आणि अद्रष्ट दोन्हीवर विजयी होतो. दृष्ट म्हणजे जे प्राप्त झाले आणि अदृष्ट म्हणजे जे प्राप्त व्हायचे, ते आपल्या वाट्याला आलेले भोग किंवा सुखदुःख असंही त्याला म्हणता येईल. तर आपले अदृष्ट म्हणजे आपले संचित आणि केव्हा तरी आपल्यामुळे पुढं प्रकट होणार आहे. म्हणजे माऊली म्हणतात की आपले पूर्वकर्म जे संचित झालेले आहेत ते प्रारब्ध होऊन पुढे येतात. आणि म्हणून माऊलीचं असं म्हणणं आहे की आपल्याला 84 लाख योनीनंतर हा मनुष्यदेह आपल्याला मिळालेला आहे. तर ह्या मनुष्यदेहामध्ये तुम्ही ईश्वरचिंतन करावं आणि सर्व लोकांनी ईश्वरचिंतनामध्ये आपला वेळ घालवावा अशी प्रार्थना माऊली या ठिकाणी करतात. तर यामध्ये माऊली पुढं काय म्हणतात बघा, सगळ्या मानवाची प्रकृती संस्कृतीकडे वळावी. म्हणजे जेवढ्या प्रकृती तेवढे स्वभाव असतात, पण सगळ्यांची प्रकृती कशाकडे वळावी? संस्कृतीकडे वळावी. कल्याणाचा मार्ग त्यांना दिसावा. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी हे विश्वव्यापी विलक्षण असे मागितलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी सुसंस्कृत बनावे अशी प्रार्थना त्यांनी विश्वात्मक देवाकडे केलेली आहे. तर प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणारा खरा धर्म येथे सुफल झाला आहे. आत्मज्ञानाचा कृपाप्रसाद सर्वांना लाभेल आणि तेव्हा निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन म्हणाले की या ग्रंथाद्वारे तुम्ही समाजासाठी खूप छान काम केलेलं आहे. तर याच्यानंतर माऊली शेवटी काय म्हणतात की या विश्वाचा राव प्रत्यक्ष आदिपुरुष सद्गुरू निवृत्तीनाथाच्या रूपाने प्रकटला आहे. म्हणजे या ठिकाणी आदिपुरुष कुणाला म्हटलेलं आहे? निवृत्तीनाथांना म्हटलेलं आहे की निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वराचे बंधू असून त्यांचे ते गुरु आहेत. आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना म्हणजे एवढा चांगला उपदेश केला आणि त्या उपदेशामुळं त्यांनी मग ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरीनंतर पसायदान लिहिलं. त्यावर निवृत्तीनाथ संतुष्ट झाले आणि संतुष्ट होऊन म्हणजे विश्वेश्वर म्हणतात त्यांना, संतुष्ट होऊन ते तथास्तु म्हणाले, हा होईल दान पसाऊ. तर हा कृपा प्रसाद सर्वांना लाभेल असे वरदान सद्गुरूकडे मिळाले. त्यामुळे ज्ञानेश्वराला खूप सुख झालेले आहे. सुख आनंद झालेला आहे. तर खळाची व्यंकटी सांडेल, सत्कर्मी रती वाढेल, सर्व प्राणी मात्राशी मैत्री होईल, अज्ञानाच्या पापाचा अंधकार नाहीसा होईल, विश्वात स्वधर्माचा सूर्य उदयाला येईल, प्राणीमात्राच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या भूतलावर प्रकट होईल, सर्वांना आत्मकल्याणाचा मार्ग सुकर होईल. जे साक्षात कल्पतरूचे वने आहेत, चेतना चिंतामणीचे गावे आहेत, अमृताचे महासागर आहेत, असे येथील संत सज्जन सूर्यासारखे तेजस्वी असूनही दाहक नाहीत, चंद्रासारखे शीतल असूनही निष्कलंक आहेत. हे सगळे प्राप्त होईल असा कृपा प्रसाद सद्गुरूकडून मिळाला आहे. आणि हे संत ज्ञानेश्वराचे पसायदान सिद्धीस गेलेले आहे. खरं जर पाहिलं तर ज्ञानेश्वरांनी हे जे पसायदान लिहिलं की ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर वाङ्मयरूपी त्यांनी यज्ञ केला, शब्दरूपी त्यांनी यज्ञ केला. आणि त्या यज्ञानंतर ईश्वराने जर एखाद्याला म्हटलं की माग तुला काय मागायचं आहे, तर प्रत्येक व्यक्ती हा स्वतःसाठी मागेल. पण ज्ञानेश्वराने विश्वशांतीसाठी, विश्व समाधानासाठी, सर्व लोकांनी सुखी व्हावं यासाठी हे त्यांनी पसायदान मागितलेलं आहे. आणि खरं जर पाहिलं तर हे पसायदान आपण म्हणतो, पण म्हणत असताना त्याचा अर्थ लक्षात घेऊन जर आपण आचरणात आणलं तर निश्चितपणे ज्ञानेश्वराच्या मागणीप्रमाणे आपला समाज आनंदी होईल, सुखी होईल, ईश्वरनिष्ठ होईल. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या पृथ्वी तलावर आपल्याला दिसेल. आणि खरं जर पाहिलं तर अशी ही मांदियाळी आपल्याला कधी दिसते? जेव्हा आपण पंढरपूरला जातो, जेव्हा आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो, किंवा जेव्हा कुंभमेळ्यामध्ये जातो, जेव्हा आपण
पायी वारी करण्यासाठी आळंदीहून पंढरपूरला 20 दिवस जातो, तेव्हा अशी ही संतांची मांदियाळी दिसते. आणि खरं जर पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, अगदी खूप सात्विक भाव असतात. खूप त्या ठिकाणी आनंद असतो. आणि म्हणून असं आनंदी समाज माऊलींना मागायचा आहे. म्हणून पसायदानामार्फत माऊलींनी ह्या मागण्या मागितलेल्या आहेत. रामकृष्ण हरी.